नमस्कार, मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर बराच वेळा रोज भाजीला काय करायचं सुचत नसेल तर या पद्धतीने सोयाबीनची एकदा भाजी नक्की करून बघा। तर मी इथं सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी गरम करून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये 1 वाटी सोयाबीन भिजायला घातलेत आणि झाकण ठेवून एक 10 मिनिटं मी सोयाबीन भिजवून घेते। एक 10 मिनिटांनंतर बघू शकता मस्त सोयाबीन फुललेत, छान असे भिजले गेलेत, मोठे झालेत असे थोडेसे। आता काय करते, यातलं हे जे गरम पाणी आहे ना मी सगळं काढून घेते आणि परत स्वच्छ पाणी ह्याच्यामध्ये घालून सोयाबीन एक 3-4 पाण्याने परत एकदा धुवून घेते। तर इथे बघू शकता सोयाबीनमध्ये आपण जेव्हा सोयाबीन चोळून त्यातलं पाणी काढतो तेव्हा त्याला एक वेगळा असा फेस येतो। तर हा फेस पूर्ण जाईस्तोपर्यंत मी हे सोयाबीन चांगले धुवून घेणार आहे। हे पाणी मी आता बदलते आणि एक 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मस्त इथं सोयाबीन असे छान तयार झालेत। आता यातले ह्या सोयाबीन मधलं सगळं पाणी काढून मी व्यवस्थित असे सोयाबीन कोरडे करून घेते एका ताटामध्ये। कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले, अर्धा चमचा जिरं घातले। जिरं तेलामध्ये थोडंसं फुटल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घातलाय। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथं सोयाबीनची भाजी बनवते। रेसिपी आवडली तर नक्की करून बघा। तर आता कांदा थोडासा लालसर होईपर्यंत मी परतवून घेणार आहे। तर कांद्याचा बघा हलकासा रंग बदललाय। आता ह्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय। तर हा टोमॅटो सुद्धा मी परतवून घेते। अगदी खूप जास्त वेळ परतवत नाही बसणार मी या टोमॅटोला, हलकसं परतवून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये मी 3 सिमला मिरची घेतलेत। तर सिमला मिरची बारीकच चिरून घेतलेत, खूप मोठ्या नाहीत खूप लहान नाहीत, तर या पद्धतीने असे चिरून घेतलेत। सिमला मिरचीमधले बिया काढून बारीक असे चिरून घेतलेले सिमला मिरची 3 घेतलेत। छोट्या होत्या म्हणून 3 घेतलेत, मोठी असेल तर तुम्ही 1 घेतली तरी चालेल। आता सोयाबीन च्या भाजीमध्ये सिमला मिरची घालून मी मस्त अशी चटपटीत भाजी बनवते। तर इथं बघा टोमॅटो आणि सिमला मिरची चांगली एक 2-3 मिनिटं परतवून घेणार आहे। खूप जास्त झाकण ठेवून मी वाफ वगैरे काढून घेणार नाही, फक्त हलकसं परतवून घेणार 1-2 मिनिटं। चांगलं परतवून झालंय। आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी कांदा लसूण मसाला जो आपण नेहमी भाजीसाठी वापरतो तोच घातलाय। रंग छान येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर घातले। तर इथं मसाला व्यवस्थित असा परतवून घेतला बघा, छान तेल सुटले आणि अगदी सिमला मिरची अर्धवट कच्ची असली तरी खायला खूप छान लागते ती, त्याच्यामुळे मी खूप जास्त शिजवून घेणार नाही। सोयाबीन तर भिजवून घेतलेलेच आहेत त्याच्यामुळे भाजीला खूप जास्त असा वेळ लागत नाही। आता मसाला चांगला परतवून झाला आहे। याच्यामध्ये मी जे सोयाबीन भिजवून स्वच्छ असे धुवून घेतले होते ते सोयाबीन घालते आणि हा मॅगी मसाला तर आवडत असेल तर घाला, नाही आवडला तर नाही घातला तरी चालेल। अशी सुद्धा या भाजीची टेस्ट खूप मस्त येते। तर आता हा मसाला घातल्यानंतर परत मी हे सोयाबीन व्यवस्थित असे मिक्स करून घेते। तर हा सर्व मसाला या सोयाबीनमध्ये छान असा मुरवून देते। सोयाबीन चांगलं मिक्स करून झालंय। आता ह्याच्यामध्ये मी एक पाण्याचा शिंतोडा घालते किंवा मग अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं। परत एकदा हे मी सोयाबीन परत व्यवस्थित छान मिक्स करून घेते। ही भाजी मस्त अशी रसदार भाजी तयार होते, म्हणजे सोयाबीन अजिबात सुकं लागत नाही। आता ह्याच्यावरती झाकण घालते आणि छान असं तेल सुटेपर्यंत भाजी मस्त वाफवून घेते। आता या भाजीमध्ये शिजण्यासारखं काहीच नाही, फक्त एक 2-3 किंवा 4 मिनिटाची मस्त अशी वाफ काढून घ्यायची। तर एक बघू शकता इथं 4 ते 5 मिनिटानंतर मी मस्त आता ही भाजी छान वाफ आली आणि मस्त तेल सुटलंय भाजीला आणि दिसायला पण खूप मस्त दिसते। अगदी साधी सोपी झटपट एक 10 मिनिटाच्या आत ही भाजी तयार होते। तर बघू शकता मस्त दिसते आणि खायला पण मस्त लागते। तर आणि छान अशी रसदार झाली भाजी, म्हणजे अजिबात ही सोयाबीन कुठेही कोरडे नाहीत, मस्त ज्यूसी सोयाबीन तयार झालेत। भाकरी चपातीसोबत भातासोबत सुद्धा खाण्यासाठी मस्त आहे, डब्यासाठी किंवा मुलांना सोयाबीनची भाजी बऱ्याच वेळा आवडते। तर या पद्धतीने करून नक्की बघू शकता तुम्ही। तर बघू शकता मस्त असं रसदार सोयाबीनची भाजी तयार झाली। तर चला मंडळी, साधी सोपी सोयाबीनची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करा। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा। तर चला भेटू परत अशा छानशा रेसिपीसोबत।